welcome back to my channel. So again, it's 9th of July and we are going to trade gold. So कल जो हमने रात में ट्रेड लिया था वही बहुत तगड़ा चल रहा है. I will just show you कि भाई क्यों लिया, कैसे लिया. So या guys एंड तक पूरा ब्लॉग देखो, स्किप मत करो कहाँ पे. So I will start my day by having my pre-workout meal, which is going to be my oats and black coffee, and after that we just hit the legs and shoulder workout. And guys, see you later. Breathing feels like I'm lucid dreaming. I'm not usually the type to rush into the night. This time I can't be speeding. I'm taking it slow, but I just want more. I'm taking it slow, just go with the flow. I'm taking लेगचा वर्कआउट झाला. आता शोल्डरचं चालू करू. प्युअर चांगला आलतो. शूट करत होतो, आलाय नाही, कॅमेरा बंद केला. आता बसलाय बघा कसा. आवर हसू नको. दोन्ही एक साथ घे की ते जा ते ठेव घाल. दोन्ही एक साथ घे. शूट येते चांगला. घे की दोन्ही एक साथ घे. आता कसं स्लो मो टाकतो बघायला. साऊथच्या पिक्चर मध्ये कसं ते एंट्री मारताना परत 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 दाखवत होतो. तसं कर. टाक वर कॅच. त्यामुळं एकदा उचलून फुसका नाही झाला पाहिजे असं तेजूलचं म्हणणं आहे. तेजूलचं म्हणणं असं की इंड्युरन्स वाढवा. हेवी वेट उचलू नका नुसतं जिमला जाऊन. आहे की नाही तेजू? अजून काय टिप द्यायची का तुला व्ह्युअर्सना आपल्या? तर तेजूलनं 10 किलो वेट लॉस केले मागच्या महिन्यात. खोट वाटत असेल तर विचारा. जेवणाशिवाय काय खात नव्हता तो. नाही फक्त जेवणच करत होता, त्याशिवाय काय खात नव्हतं तो. नाही पण वेट लॉस झालंय भावाचं आपल्या. त्यामुळे कसं आहे, तुम्ही केला तर होईल. तुम्हाला एक मी व्हिडिओ दाखवतो का माणसानं किती वेट लॉस केला. टाकतो आता मी स्क्रीनवरती. तुम्ही बसलाय घरी रीला बघत का नाही तेजू? तेजवेल तू किती वेळ रील बघतो दिवसातनं? 15 मिनिट. मांजर आहे का तिथं? शपथ. यार कसलं बघते. ब्लॅक पॅन्थर आहे. अरे एक नाही त्याने पिल्ल टाकले तिथं. हे बघ. अरे बघ की आतमध्ये तो दिसली का पिल्ल? तो किती व्हॅक्युम क्लिनरच्या मागे. अरे पिल्ल आहेत. मी तुला व्हिडिओ मध्ये दाखव. माझा ब्लॉग बघ. सो गाईज फायनली डन विथ द वर्कआउट. आता आपण जाऊयात घरी आणि ती घ्यायची आपल्याला पोस्ट वर्कआउट मिल. आणि त्यानंतर जायचं आपल्याला जरा शेतावरती काम आहे. हो एक मित्राला तयार केलं तू इथे माझ्याबरोबर. मित्र आपले येतात. तो फक्त यो विषय का नाही, यो येत नाही बघा. कारण देतो लय. माझं हे माझं ते मग मला कामच उशीरच होत.
सो गाईज भेटूयात तुम्हाला आता घरी गेल्यानंतर. I'm taking it slow, but I just want I'm taking it slow, just go with the flow. I'm taking it slow, my knees on the floor. I'm begging for more, it's you I adore. You took me to see Versailles in the middle of July. I'll fall into the deep end, giving into my feelings, afraid to go on this ride. I'm scared to crash inside. This time I might be speeding. कोळपा कोळपा ते काय असते कोळपा? ते वाढायचं असतं. हा ती बारका असते ती होय. ती होय. फिरवायचं असतं नाही का? का आवाज आता काय करताय? माड लावतोय. झाडांना होय. माड लावतोय. माल लावताय? माड नारळ. मग असंच नारळ सांगा की, तुमची भाषा आम्हाला कुठं माहिती आहे आता. हे बघा हे नारळ. हे लाव. नारळ कुठं लावणार आहे आता तुम्ही? हे तर लाईनीत लावायचं सांगितलं ना पप्पाने. कुठलं ह्या? हो. आणि त्याला खड्डे? ते काय पाडलेलं तेच मग होतं. चिखल झालेला रेटून. इथं काय खड्डा काढायचा आहे अजून? काढलेलं आहे ते मुजवत आहे. हो होय. हे बघा असं दाखवते. हा खड्डा काढलेला आहे. आता हा परत ही माती ओढून मुजवायचा आणि लेवल करायची आणि त्याच्यात मग हे करून झाड लावायचं. होय काय? आपल्या शेडच्या बाजूने पण सगळे टाकून घ्यायला पाहिजे. थायमेट टाकायला पाहिजे. ही पीएससी पावडर आहे. पीएससी नाही, आपल्याकडे शेताच्या बाजूने थायमेट टाकून घ्यायला पाहिजे. हो पण ते आणलं पाहिजे आणि गोटा फवारला पाहिजे. आणून देतो मी तुम्हाला औषध हक्क. गोचड्यांचं पण औषध असते. गोटा हक्का फवारून घेऊ. इथं आलंय ना. आणि खालच्या पट्टीत त्या कुठं हे भात. खालच्या पट्टीत भात आहे का तो सगळा? हा ह्यो भात. आणि ती पोती कसली ठेवल्यात पांढरे तिकडं? म्हणजे टाकायचं आहे का? मी आत्ता इथं टाकलं का झाडांना? नाही ती लावताना टाकणार आहे ना तुम्ही नारळ? आणि दादा कुठं? दादा कधी येणार आहेत ते? मुलगा तुमचा? गुरं चांगली आता, तब्येत चांगली झाली गुरांची, म्हणून तर व्हिडिओ काढला गुरांचा. कुठल्या? मी म्हणूनच त्यांना म्हणलं थायमेट टाकून घ्यायचे वावराच्या साईडने. मी पप्पांपाशी पाठवून देतो, नाहीतर मी घेऊन येतो. बाबा तेवढं आठवण. हे बघ परवा मी इथं आपला भाजीपाला आहे का नाही, ती लावाय गेली ह्या पटांगणात आंब्यापाशी. आलं केवढं मोठं असशील आणखी. होय. हो अहो लय तिथं वावरात आहे. आणि वडाच आहे म्हणल्यावर काय वडा आहे ना. आणि खाली नाही घेऊ, थायमेट टाकून पण घेऊन आत गोटा फवारून घेऊ एकदा. मेथी किती मस्त आली आपली. हा मेथी बघितली का कशी आली? कुठे मेथी? आता एक काम कर, दादांच्या काही लक्षात राहत नाही. ही आपली मिरचीची एक थोडीशी रोप आणि तांबाट्याची आणि वांग्याची ती पाठवून. चालतंय की. जागा ठेवली मी तेवढी मग घेऊया लावून. ते बघ ते आले सगळं, गवारी, मेथी. कुठलं कुठलं लावलं पालेभाज्या? पालक. बघ पालक बी आली. हे काय? भेंडी. भेंडी लावली काय? भेंडी लावली आहे. गवारीला ही गवारी. ही मेथी. ही मेथी. आणि कोथिंबीर लावली का नाही? लावली किती काय त्या बाजून लावली, अजून ती फुटली नाही.
इकडे जागा ठेवली मी त्या वांग्यासाठी ह्याच्यासाठी मिरच्यासाठी. आणि टोमॅटो कुठं लावणार? मिरच्यातच लावायचं एका एका तुकड्यात थोडं 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 थोडं. एवढं त्याला घुंगरूचा पट्टा कोणी घातला? मीच घातलं. चांगलं केलं. तिला घातलाय परत या मांजराला घातलंय. प्रत्येकाने एक एक झाड परवा वहिनी दिली. हो मला दाखवली फोटो. सगळ्यांनी एक एक झाड लावलेलं. सगळ्यांनी लावलंय. तू राहिला तेवढा तुला. तुझं असलं मोठं झाड. मोठं झाड काय? आम्ही दोघे मिळून लावतो. नाही अजून त्यांना थांबा काढ. कसलं खत शेणखत आहे मी यातले राहत येत नाही. लई दिवसानंतर आले 2-3 महिन्यानंतर. लई जाळमाड झाडं तर असली होती इथं मोठी मोठी. भात बघ भात. ती कसं आहे तीच की खाली भात लावला सोयाबीन लावलं आणि तिकडं ऊस आणि अलीकडं सगळं आलं आणि हे? ती पण आलं. हे ती पण ऊस केलाय तिकडे सगळं. इथनं किती आहे आपलं? तिथनं की हे पुढचं मोठा ऊस आहे का नाही हां त्याची तशीच कडन ती शेवटचं मोठं झाड आलंय बघ हां ती. आणि तिकडनं तसंच खाली तो ऊस बघते बाई येते बघते घेऊन. हां तिकडनं ते खालचा ह्याच्या खालची पट्टी की नाही बघ हां. जसाच पुलाचं रोडतो. आणि हे भात बीत सगळं इकडे आपल्याकडे सगळं ते. किती मोठा नारळ आहे की नाही? नारळ लय मोठा आहे. ऊसाला घालायसाठी काय गेलं होतं? चाकू तिला फाडायला वे कशी चाकू नका नाही निघणार ती. काय निघाली ती? हो राहू दे नका चाकू आणा. हे बरं खत वरतं खत वडा. हा खत. हां झाडं चांगली तर किती झाडं लावणार आहे काय होतं? हे तर राहिलं तरी टेन्शन नाही काय रे. हे बघायचं आपलं नसतं. शेती काय बी. तर हां आणि लॅपटॉप पण वायफाय. तेवढे मायनिंग चालू करायचं बिटकॉइन मायनिंग. हे बघा असं रानात आलं की जरा माती भीती चिकटती. काढायला लागते असं. लेट्स गो. चिखल आहे. गाडी डायरेक्ट सर्व्हिसिंगला लावायला लागणार आपल्याला. चला मग सर्व्हिसिंग करायची असते. वेळ आहेस का काय? अजिबात नाही. दिसते बघा. हो ते आणायला पाहिजे आता. काय हँडल गिंबल होय? हा गिंबल गिंबल नाही तुला का? गिंबल घ्यायला पाहिजे ना काय. असं ऑपरेटिंग करायला लागल्यावर इकडे डेव्हलपमेंट झालेली आहे. बंगला बघा काय म्हणजे बंगले नुसते बांधले ते बघतो. बंगला होतं काय आपण रस्त्याच्या जायला आलतो होताच का तेव्हा? कधी घेतो तेव्हा तयार होतं. सिटीच आली इथं सिटी. सेकंड सिटी. ॲपल घेणार की सर्व्हिसिंग करायचं का? सर्व्हिसिंग बरो. थांब मी पलीकडे जातो. सर्व्हिसिंग दाखवू आपण आज नॅचरल सर्व्हिसिंग. थांब मला पलीकडे जायला लागेल. थांब
हे बघा कॅनल गेलेला आहे. माझ्या अंग उडू नको माहिती झालं. नॅचरल सर्व्हिसिंग. I'm taking it slow. I just want I'm taking it slow. Just follow the flow. I'm taking निघाला का धुन. ओकेच. असं करायचं. असं नॅचरल सर्व्हिसिंगमुळे फायदा. उद्या लडाखला जायची तयारी विषय आहे का? यायलाच जायचं की आपण. चिक्कल बिक्कल अडकलेले. सर्व्हिसिंग कसं करायचं. बाग होम आणि सगळं आता झाडं लावून झालेली आहेत, म्हणजे अजून भरपूर राहिलेले आहेत झाडं लावायचे. सो आय विल जस्ट हॅव माय शॉवर गाईज आणि तुम्हाला भेटतो गाईज फायनली आय एम बॅक. सो जायच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, ती म्हणजे मी आता स्क्रीनवरती इकडे वरती एक व्हिडिओ लावतो, तर व्हिडिओ आधी बघा आणि मग तुम्हाला कळेल मी नक्की कोणती गोष्ट सांगणार आहे तुम्हाला ती. सो लेट्स चेक इट आउट. बघितलं असेल की त्या माणसाचं वेट काय होतं, त्याला उभा राहता येत होतं का नव्हतं. ओके. आणि त्याच्यानंतर पण तो जिमला जात होता. मीन्स एवढं फॅट असल्यानंतर जर तुम्ही फॅट लॉस करायचा विचार करू शकता, म्हणजे हॅट्स ऑफ त्या माणसासाठी बाई. खरंच खूप म्हणजे कोणीही नाही करू शकत. जे हे व्हिडिओ बघतायत ना, मी त्यांना पण सांगतोय, एवढं वेट असताना, म्हणजे ओव्हरवेट पण आहे त्याच्या, म्हणजे एक्स्ट्रीम लेवल आहे त्या माणसाची, बट तरी त्यानं वेट लॉस केलं. त्याला नीट उभा राहता यायला लागलं. त्याला उभं पण राहता येत नव्हतं. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, नीट परत रिप्ले करून बघा. त्याला व्हीलचेअरवरती होत होता आणि तो व्हीलचेअरवरती बसून अख्खा फॅट लॉस केला त्याने, की जस्ट तो उभा राहील तेवढ्यासाठी त्याने फॅट लॉस केला आहे. आणि काहीच खरंच खूप एक्स्ट्रीम लेवलला फॅट लॉस केलेला आहे. बट मला तुम्हाला सांगायचं हेच आहे की तुम्ही घरी बसता, ओके, सगळेजण असतात घरी, तुम्ही इंस्टाग्राम ओपन करता, तुम्ही यूट्यूब शॉर्ट्स ओपन करता, रील्स बघत बसता, ओके. आणि तुम्ही जर का तुमच्या सेटिंग्समध्ये गेला आणि तुम्ही स्क्रीन टाईम जर का तुमचा बघितला, तर ऑफकोर्स 1 तासाच्या वर असणार, ते पण युजलेस ॲपवरती, ओके. सो तुमच्यासाठी मी म्हणत नाही तुम्ही 1 तास काढा, स्टार्टिंगला अर्धा तास तरी काढा, बट जिमला जावा. जिमला नाही गेला, ग्राउंडवरती जावा, रनिंग करा. ज्यांना वेट लॉस करायचं त्यांनी, म्हणजे आय थिंक सो तुमच्याकडे जर तुम्हाला जर तेवढं करायचं होत नाही की नाही, तर तुम्ही पुढे लाईफ एक्सपेक्ट करू नका तुमची. माझं तरी पर्सनली म्हणणं आहे, जर तुम्हाला तुमच्या बॉडीसाठी जर तुम्हाला रोजचा अर्धा तास नसेल निघत, तर तुम्ही हे एक्सपेक्ट करू नका की उद्या तुम्ही जिवंत उठाल. टू बी ऑनेस्ट. आणि खरं मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो आहे. आणि तुम्ही जर का म्हणत असाल हा पावसाळा आहे आत्ता आणि हे ते पाऊस पडतो ते पडतोय, बाई सगळ्यांच्या दारात गाड्या असतात. जरी नसतील गाड्या तरी तुमच्याकडे रेनकोट आहे, ओके. आणि साताऱ्यात काय असा काय पाऊस नाही की बाबा माणूस वाहून जात आहे किंवा काय. आणि जरी झालं, मी तर म्हणतो सगळ्यांकडे घर आहे, सगळ्यांकडे वायफाय, सगळ्यांकडे यूट्यूब आहे, सगळ्यांच्या मोबाईलला नेट आहे. तुम्ही यूट्यूबला जरी टाकलं की बाई फॅट लॉस किंवा वेट गेन किंवा मसल बिल्डिंगची एक्सरसाइज काय आहे जे बॉडी वेटवरती करू शकता, तुम्हाला 100 एक्सरसाइज तरी भेटतील किंवा जे तुम्ही घरी थांबून करू शकता. कारण द्यायचं बंद करा. माझा हा सांगायचा मुद्दा आहे की त्याचं एवढं वेट असून पण त्यांनी हार मानली नाही. तो वेट लॉस करत होता. त्याला काही डोंबाल, म्हणजे मी तर म्हणतो एका साध्या भाषेत त्याला डोंबाल काही कळत नव्हतं की आपलं वेट किती कमी होतं आहे, काय होतं आहे, होईल का नाही होईल का. बट त्याचा ट्रेनर आणि तो, त्यांच्या दोघांची खूप रिस्पेक्ट आहे मला तर त्या दोघांसाठी. तर मला युजली हा व्हिडिओ भेटला, मला तुम्हाला सगळ्यांना दाखवत होता की जी कारणं सांगतात मला भेटल्यानंतर की आता पाऊस आहे, आता बघू सोमवारपासून चालू करू. सोमवार तर तो कधी येत नाही. तुम्ही मागच्या वर्षी आय थिंक सो 31ला तुम्ही काय गोल सेट केले असतील तुमचे, किंवा मला असं बॉडी पाहिजे, मला हे करायचं, मला ते करायचं, मला हा बिझनेस चालू करायचा आहे.
मला ते करायचं आहे. आज अर्धं वर्ष संपलं. माझं म्हणणं तुम्ही जिमचं दार पण बघितलं नाही ना, जिम कशी असते ते बघितलं आहे. अर्ध्याच्या वर व्यवस्थितच आहेत. ओके. सो माझं तर असं म्हणणं आहे की अजून पण टाईम नाही गेलेला. अजून तुमच्याकडे पुढे 6 महिने पडलेत हातामध्ये. 6 महिन्यात तुम्ही एक्स्ट्रीम लेवलची ट्रान्सफॉर्मेशन करू शकता तुमच्या बॉडीमध्ये. आणि जी तुमची बॉडी तुमचं आपण म्हणतो की नाही, तुमची पर्सनॅलिटी तुमच्या बॉडीवरून दिसते, नॉट तुमच्या फेसवरून, नॉट तुमच्या पैशावरून. पैसा आणि फेस हे तुम्ही दाखवल्यानंतर येतं. माझं तर पर्सनली म्हणणं आहे, तुम्ही पैसे दाखवल्यानंतर तुम्हाला कळतं की बाबा हा या माणसाकडे इतके पैसे आहेत. ओके. फेसनी काहीच होत नाही आत्ताच्या जगात. सो मला तर असंच म्हणायचं आहे की तुमची बॉडी चांगली ठेवा तर तुमची लाईफ वाढेल. ईट हेल्दी. ओके. आणि आत्ता खूप सारे आपण व्हिडिओज बघतो, न्यूजमध्ये पण येते की लाईक फूड पॉयझनिंग खूप होतं आहे. सो माझा हा एक पर्सनली मुद्दा सगळ्यांना मी मांडतो, स्ट्रीट फूड अवॉइड करा, नका खाऊ. पैसे जाऊ दे, डबल चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जावा, ईच संडे जावा, वाटलंच तर तुम्हाला जायचं एवढे हाऊस असेल तर दर संडेला जावा, पण चांगल्या ठिकाणी खावा. स्ट्रीट फूड अवॉइड करा, ते शॉर्मा आणि हे बाकी सगळं. आता मला व्हिडिओज यायला लागलेत की फूड पॉयझनिंग आहे. बार्बेक्यूमध्ये एक माणूस गेला तर मुंबईच्या का कुठलं तर आय डोंट नो लाईक एक्झॅक्टली कोणतं बार्बेक्यू होतं, बट बार्बेक्यू होतं आणि त्याच्यामध्ये त्याला काय तर झुरळ का उंदीर भेटलेला, मेलेला. म्हणजे इतक्या वाईट ह्याच्यात फूड पॉयझनिंग झालेलं आहे. हे तुम्हाला मी सांगतो, अजिबात हायजीन नसती पावसाळ्यात तर स्ट्रीट फूडमध्ये. सो चुकून पण खाऊ नका तुम्ही. ह्याच्या आधी खाल्लं असेल, तुम्ही म्हणाल की आत्तापर्यंत खाल्लं, याच्यानंतर काय होणार, मग झाल्यानंतर बंद करा. माझं तर हा पर्सनली बंद आहे. मग तुम्हाला काहीतरी झालं की मग बंद करा. सो दॅट्स ऑल गाईज. गोल्डचा ट्रेड जर आपला सकाळीच झालेला आहे. ओके. दुपारपर्यंत मी लाईक 11-12 वाजता आय वॉज आउट ऑफ द ट्रेड, बॅक अ लॉट ऑफ मनी आणि आय वॉज आउट फ्रॉम दॅट. आता परत गोल्डची मुवमेंट बघूयात आपण, चेक करूया स्टेडियमवरती गेल्यानंतर काय येते आपल्याला गोल्डची मुवमेंट. सो या गाईज स्टे ट्यून्ड आणि मी तुम्हाला पूर्ण गोल्डचा ट्रेड ब्रेकडाऊन करीन. आज संध्याकाळी थोडीशी माझी तब्येत ठीक नाही आहे, सो मला सेटअपवरती जाता नाही आलं दुपारी, बट आय विल ट्राय माय बेस्ट की मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत अख्खा ब्रेकडाऊन ह्याच ब्लॉगमध्ये देईन. नाहीतर एक सेपरेट ब्लॉग मी गोल्ड ट्रेडिंगसाठी काढीन, की सेपरेट व्हिडिओ मी एक तुम्हाला बनवून देईन त्यासाठी की बाबा आपल्याला गोल्डमध्ये कसं ट्रेड केलं जातं आणि आजची एंट्री मी कशी घेतली आणि कसं एक्झिट घेतलं आपण ते. सो एकतर आज झालं पॉसिबल तर याच ब्लॉगमध्ये येईल, नाहीतर मग उद्या जर झालं पॉसिबल तर एक सेपरेट व्हिडिओ त्यासाठी. सो एनिवेज गाईज, तुम्हाला आता मी भेटतो डायरेक्टली स्टेडियमला गेल्यानंतर, कारण की त्याच्या आधी मला थोडं गरम पाणी प्यायचं आहे, कारण की ते खूप मस्त आहे आत्ता. सो गरम पाणी पिऊयात. आणि गाईज मी सांगितल्यात त्या गोष्टी जर कोणाला वाईट वाटलं असेल तर वाटू देत, वाईट वाटलं असेल तरी वाटू देत. व्हिडिओज बघू नका माझ्या, पण तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. गो टू जिम, वर्कआउट करा. नसेल होत सोडून द्या विषय, आलं लक्षात, सोडून द्या विषय. परत ते वर्कआउट करायचं आहे, वेट लॉस करायचं हे म्हणू नका मग तुमच्या माइंडला, किंवा माझं वजन वाढलेलं आहे, माझं पोट वाढलेलं आहे, माझं पोट कमी, माझी बॉडी कमी, मला बॉडी बनवायची, हे म्हणू नका. जर तुमच्यासाठी होत असेल, अर्धा तास जर तुम्हाला तुमच्या बॉडीला द्यायला येत नसेल तर युअर युजलेस. तुम्ही जे काय करते ते सगळं युजलेस आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी काय करते ते पण युजलेस आहे, सगळं युजलेस आहे. जर तुम्हाला तुमच्या बॉडीसाठी अर्धा तास नसेल तर तुम्ही बाकीच्या अख्ख्या जगाला तुमचे 24 तास देऊन काहीच उपयोग नाही आहे, असं माझं जर पर्सनली म्हणणं आहे. सो एनिवेज गाईज, मी आता जातो स्टेडियमला डिरेक्टली आणि तुम्हाला तिकडेच डिरेक्टली भेटतो. काय कोण कोण येतं काय येते, आज थोडे चॅलेंजेस घेऊयात आपण स्टेडियमवरती. सो खूप फन होईल. तर एनी फर्दर गाईज, लेट्स गो टू स्टेडियम. अनिरुद्ध का थांबलायस? करचल पटपट. सो गाईज, तुम्ही तर बघू शकता की अमृत आपल्याकडे जो आधी खेळायला होता आता पुण्यात गेलेला आहे. त्याचा भाऊ आला आज खेळायला, त्याचं काहीतरी काम होतं साताऱ्यात. मस्त खेळतोय तो पण. राजवीर सोबत त्याची मॅच लावलेली 11 पॉईंट्स. लेट्स चेक स्कोर काय होतं. राजवीर स्कोर काय आहे? 5-4 आहे. कोण अप आहे? ओके, राजवीर अप आहे 5-4ला. लेट्स चेक 11 पॉईंटची मॅच आहे. बघूयात आता काय. फाईव्ह बॉल झालाय. 5 बॉल. गुड टेक भाई. आउट. आता
आदित्य ह्याचं नाव आहे. सो आदित्य गेला लीडला आता. स्कोर आहे 6-5 +C. प्रेशरला घेतो फक्त त्याच्यामुळेच मार्क होतो, बाकी कशामुळे नाही. बा काय गरज आहे का स्लाईस करायची. भेटला पॉईंट बट नको तिथं स्लाईस आहे त्याच्या, नको तिथे. एनिवेज पोरगाल तर भेटायला घाम काढलाय त्याचा पण. स्कोर झालं 7-6 आय थिंक सो. ह्याचा आवाज जोरात होता आता स्कोर कॉल देताना, त्यामुळे हाच लीडवरती असणार आहे. हा जस्ट मिस्ड. लेफ्ट हँड पुढे ठेव ना. स्कोर काय आहे? अप कोण आहे? ओके 8-6 राजवीर अप आहे. लेट्स सी आता आदित्य बघू आपण कसा खेळतोय. नदाल. अमृत ब्लॉग बघत असतील तर काय शिकवले नदालला का? तुला का कोच लागा पुण्याचा? भावाला ट्रेनिंगला घे आता. मस्त खेळतोय, फक्त ते नदाल काढ द्यायला. काय स्कोर आहे? ओकेच. हेवी टॉप स्पिन. ओ हो हाडला. कोई बात नाही. बघा ह्याच्यानं तुम्हाला कळतं, जर मुलांनी हाताने बॉल उचलला कोर्टवरती तर तो फ्रिक्वेंटली खेळत नाही टेनिस. ओके. आणि जर मुलांनी रॅकेट किंवा पायने उचलला तर बाई रोज प्रॅक्टिसमध्ये एवढं समजा, किंवा तो बिगनर नाही आहे असं पण असतं. केस वाढवलेत नुसती. हा बा गेला नेट. गेम झाली आहे. कोण जिंकलं? हा खरं सांग. मार खायची नाही तर माझा. काय झालं? आला का? अरे अमृत दादा कोच आहे त्याचा. अमृत दादानं ट्रेन केली त्याला. तुला जायचं का अमृत दादाकडे ट्रेन करायला? चालेल. अमृत दादाकडे आता आपण अपॉइंटमेंट विचारली पाहिजे. अमृत दादाला कधी आता अवेलेबल आहे. त्याशिवाय अमृत दादा कधी असतो अवेलेबल सांग बाबा राजूरला, म्हणजे पाठवतो त्याला एकदा खेळायला. काय नाही असतोय. कधी जायचं पुण्याला आपण? उद्या काय खाऊ आहे का? उद्या लगेच उद्या पावसाळा झाला की मग जाऊ त्याबरोबर खेळायला आपण जरा चांगलं. चला जायचं का? पॅकअप करायचं. किती वाजले? 7:30 वाजून गेले का? 7:44 झालेत. 16 मिनिटे. अजूनही खेळणार आहे का तुम्ही? आता काय घरीच जाणार आहे ना? आता घरीच जाणार आहेस की मग काय विषय, जा खेळ. अजून एक लास्ट मॅच. सो गाईज आता मी करतो इथला व्लॉग एंड. ओके आता मी जातो डायरेक्ट घरी आणि मग तुम्हाला भेटतो घरी गेल्यानंतर. भारी केलं ना पण लाईटिंग. झेंडा कसा असं सिनेमॅटिक वाटतंय ना पिक्चर मधला झेंडा.